आईची प्रकृती जी आहे ती चिंताजनक बनलेली आहे। बीपीचा त्रास या ठिकाणी वाढलेला आहे। डॉक्टर सातत्याने रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याची विनंती करतात, मात्र तर कराड समर्थकांनी अर्थात त्यांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी ठिय्या दिला आणि कराड यांच्या आईची प्रकृती या ठिकाणी बिघडलेली आहे। तर दुसरीकडे कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर परळीमधली दुकानं बंद करण्यात आली आहेत। परळीमध्ये रस्त्यांवर देखील शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि कराडवर मकोका लावण्यात आल्याची बातमी आल्यानंतर पुढच्या 10 मिनिटांमध्ये परळी शहर बंद करण्यात आलं। तर परळीमध्ये व्यापारी पेठांमधून एक रॅली निघाली आणि त्या रॅलीनंतर ही सर्व दुकानं बंद करण्यात आलेली आहेत। वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांकडून ही रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर या रॅलीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं आणि ही तर कराड समर्थक असे रस्त्यावर उतरले असून बाजारपेठांमध्ये या कराड समर्थकांनी दुकानं बंद केली आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतो परळीमधली। कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी या ठिकाणी परळी बंद केलंय। पूर्ण जमाव या ठिकाणी जमला असून त्यांनी बाजारपेठांमध्ये फिरून ही सगळी दुकानं बंद पाडली आहेत। परळी वैजनाथ मंदिर परिसरामध्ये ही मोठी बाजारपेठ आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुकानं आहेत आणि ही सर्व दुकानं आता कराड समर्थकांकडून बंद करण्यात आलेली आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय वाल्मिक कराड यांच्या मातोश्रींची तब्येत बिघडलेली आहे, त्यांचा रक्तदाब वाढलेला आहे आणि मोठ्या संख्येनं कराड समर्थकांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी पाहायला मिळते।